Today we learn information about prop roots and part of stem. In lesson number 2, plants, structure and function. Standard 7th. Roots emerging from the trunk and branches of a banyan tree grow towards the soil. बघा, ट्रंक आणि ब्रँचेस ऑफ अ बनियान ट्री. बनियान ट्रीचे जे ट्रंक खोड आहे, ब्रँचेस आहेत, त्याच्यावरून एमर्ज होणारे काही रूट्स असतात, त्याच्यावर येणारे काही रूट्स असतात आणि त्यांची ग्रोथ कशी होत असते? टुवर्ड्स द सॉईल, जमिनीच्या दिशेने त्यांची वाढ होत असते. इथे पहा, या ठिकाणी पिक्चरसुद्धा दाखवलेलं आहे आपल्याला. बनियान ट्रीचं पिक्चर आहे आणि त्याच्या ब्रँचेस आणि त्याच्या ट्रंकमधून काही रूट्स एमर्ज झालेले आहेत, काही मुळे आलेली आहेत आणि त्यांची ग्रोथ सॉईलच्या दिशेने होत आहे, मातीच्या दिशेने होत आहे. दीज रूट्स आर कॉल्ड प्रॉप रूट्स. ह्या रूटला काय म्हणायचं? प्रॉप रूट्स असं म्हणतात. दीज रूट्स आर कॉल्ड प्रॉप रूट्स. व्हॉट कुड बी द यूज ऑफ दीज प्रॉप रूट्स? ह्या प्रॉप रूट्सचा वापर कशासाठी होत असेल? In the beginning, the banyan tree has very few prop roots. सुरुवातीला या बनियान ट्रीला जे प्रॉप रूट्स येतात ते अतिशय थोडे असतात. But later on, their numbers increases so much that it appears like a small forest. पण त्यानंतर हे जे प्रॉप रूट्सची संख्या आहे ती काय होते? ती इन्क्रीज होते, वाढते आणि इतकी वाढते की आपल्याला जणू काही ते काय वाटतं? स्मॉल फॉरेस्ट असल्यासारखंच आपल्याला वाटतं. इन कोलकाता, a 250 years old banyan tree in the Indian Botanical Garden covers a very large area. It is supported by thousands of prop roots. कोलकात्यामध्ये जे इंडियन बॉटॅनिकल गार्डन आहे, त्या गार्डनमध्ये बघा 250 वर्षापूर्वीचं जुनं बनियान ट्री आहे, वडाचं झाड आहे आणि ह्या बनियान ट्रीने त्या गार्डनचा खूप मोठा एरिया कव्हर केलेला आहे, म्हणजे खूप मोठ्या भागामध्ये ते व्यापलेलं आहे. इट इज सपोर्टेड बाय थाउजंड ऑफ प्रॉप रूट्स. बघा, म्हणजे हे प्रॉप रूट्स जे आहेत, हजारो प्रॉप रूट्स जे आहेत, ते काय करतात? त्या बनियान ट्रीला सपोर्ट करतात, आधार देतात. म्हणजे सपोर्ट करण्याचं फंक्शन ह्या प्रॉप रूटचं आहे. म्हणजे त्या ट्रीला हे काय करतात? सपोर्ट करतात. इज देअर एनी सच ट्री इन युअर नेबरहूड? अशा प्रकारचं एखादं झाड तुमच्या शेजारी पाजारी आहे का? म्हणजेच ह्या प्रॉप रूटला बघा आपण काय म्हणतो? ह्या प्रॉप रूटलाच आपण पारंब्या असंही म्हणतो. Find out why are the underground part of the plants like radish, carrot, beet and sweet potato thick, fleshy and swollen? Which part of the plant are they? हे जे रॅडिश आहे, कॅरेट आहे, बीट आहे, स्वीट पोटॅटो आहे, ह्याचा जो अंडरग्राऊंड पार्ट असतो, जमिनीखालचा जो भाग असतो, तो कसा असतो? तो थिक असतो, जाडसर असतो, फ्लेशी असतो, मांसल असतो अँड सॉल्वन, फुगीर असतो. मग तो असा का असतो? व्हाय आर द अंडरग्राऊंड पार्ट ऑफ दिस प्लांट? बघा, हा जो अंडरग्राऊंड पार्ट आहे या प्लांटचा, तो असा थिक, फ्लेश आणि सॉल्वन असा का असतो? बिकॉज द फूड इज स्टोर्ड इन इट. कारण त्याच्यामध्ये अन्नसाठा झालेला असतो. विच पार्ट ऑफ द प्लांट आर दे? दे आर रूट्स. आणि हे कोणता भाग असतो त्याचा? रूट्स असतात. कलेक्ट इमेजेस ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ रूट्स अँड सेंड देम टू युअर फ्रेंड वाया ईमेल. वेगवेगळ्या प्रकारचे रूट्सचे इमेजेस तुम्हाला काय करायचे? कलेक्ट करायचे आणि ईमेलद्वारे आपल्या मित्रांना पाठवायचे. पार्ट ऑफ स्टेम.
The stem grows above the soil from the plumule of the sprouting seed. बघा, स्टेमची वाढ कुठे होत असते, ग्रोथ कुठे होत असते? द स्टेम ग्रोज अबव द सॉइल फ्रॉम द प्ल्युमल ऑफ द स्प्राउटिंग सीड. सीडमधून ज्या प्ल्युमलची स्प्राउटिंग होत असते, म्हणजे सीड्समधून जो अंकुर फुटणारा अंकुर असतो, त्याच्यापासून हे स्टेमची ग्रोथ सॉइलच्या वर, मातीच्या वर होत असते. ॲज द स्प्राउट ग्रोज द लेंथ ऑफ स्टेम ग्रॅज्युअली इन्क्रीज टू. आणि पहा, हे जे प्ल्युमलचं स्प्राउटिंग झालेलं असतं, प्ल्युमल म्हणजेच अंकुर फुटलेला असतो आणि त्याची पुन्हा हळूहळू ग्रोथ होते. ॲज द स्प्राउटिंग ग्रोज द लेंथ ऑफ स्टेम ग्रॅज्युअली इन्क्रीजेस टू. आणि या प्ल्युमलपासून काय होत असतं, हे स्टेमची वाढ ही हळूहळू होत असते. देअर आर नोड्स ऑन द स्टेम. स्टेमवर नोड्स असतात. बघा, इथं आपल्याला पिक्चरमध्ये दाखवलेले नोड्स. हे पहा, हा या ठिकाणी नोड्स आहे, या ठिकाणी नोड्स आहे आणि इथे सुद्धा हा नोड्स आहे. नोड्स म्हणजे पेरे. याला आपण मराठीमध्ये काय म्हणतात? याला आपण पेरे असं म्हणतो. देअर आर नोड्स ऑन द स्टेम. लीव्ज कम आउट ॲट द नोड्स. आणि ह्या नोड्सवर काय, हे लीव्ज येतात, पाने येतात. पहा, या ठिकाणी दाखवलेलं आपल्याला इथं नोड्स आहे आणि या नोड्सवर हे लीव्ज आलेलं आहे. द पार्ट ऑफ द स्टेम बिटवीन टू नोड्स इज कॉल्ड ॲन इंटरनोड. आणि दोन नोड्समधला, दोन पेऱ्यांमधला हा जो भाग आहे त्याला काय म्हणायचं? त्याला इंटरनोड असं म्हणतात. पहा, या ठिकाणी दाखवलेला आहे. हा पहा, हा इंटरनोड, हा जो पार्ट आहे, हा एवढा पार्ट इंटरनोडचा आहे, हा एवढा पार्ट इथला इंटरनोडचा आहे. दोन नोड्समधला हा जो पार्ट आहे त्याला आपण इंटरनोड असं म्हणतो. द पार्ट ऑफ द स्टेम बिटवीन टू नोड्स इज कॉल्ड ॲट इंटरनोड. द टीप or the apical end of the stem is called a bud. हा जो स्टेमचा टोकाकडचा भाग आहे त्याला आपण काय म्हणतो? त्याला बड असं म्हणतात, म्हणजेच मुकुल असं म्हणतात त्याला. हा पहा, या ठिकाणी बड. The tip or the apical end of the stem is called a bud. Observe a branch of any plant and identify its different part as per the diagram. एक ब्रँचेस घ्यायची एखाद्या प्लॅन्टची आणि हे जे डायग्राममध्ये दाखवलेले जे डिफरंट पार्ट आहेत ते आपल्या प्लॅन्टमध्ये, आपण घेतलेल्या प्लॅन्टच्या ब्रँचेसमध्ये आयडेंटिफाय करायचे, शोधायचे, ओळखायचे त्यांना. कंप्लीट द चार्ट कंप्लीट करायचं आहे. कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट अदर लोकल प्लांट्स टू. परिसरातील इतर वनस्पतींचेही, लोकल प्लांटची काय करायचं आपल्याला? इन्फॉर्मेशन कलेक्ट करायचं. पहा, या ठिकाणी नेम ऑफ प्लांट दिलेला आहे. शुगर केन. शुगर केनची आपल्याला थिकनेस ऑफ नोड, नोडची थिकनेस, नोडची जाडी मोजायची आहे. लेंथ ऑफ इंटरनोड. इंटरनोडची सुद्धा आपल्याला काय मोजायची आहे? लेंथ, लांबी मोजायची आहे. फेन्युग्रीक. फेन्युग्रीकची थिकनेस ऑफ नोड. फेन्युग्रीकच्या पेरांची जाडी मोजायची आहे, नोडची जाडी मोजायची आहे. त्याच्यानंतर लेंथ ऑफ इंटरनोड आणि त्याच्या कांड्यांची, म्हणजेच इंटरनोडची सुद्धा लेंथ मोजायची. लीफ. Leaves grow from the nodes on a stem. पेराला लीव्ज येतात. लीव्जची वाढ कुठे होत असते? लीव्ज ग्रो फ्रॉम द नोड्स. नोड्सवर ह्या लीव्ज येत असतात. लीव्ज आर जनरली थीन, फ्लॅट अँड ग्रीन इन कलर. बघा, लीव्ज कसे असतात? थीन असतात,
पातळ असतात, फ्लॅट असतात, पसरट अँड ग्रीन इन कलर आणि हिरव्या रंगाचे असतात. द ब्रॉड स्प्रेड आउट पार्ट ऑफ द लीफ इज कॉल्ड लीफ ब्लेड. पसरट बघा, द ब्रॉड स्प्रेड आउट, मोठ्या आणि पसरट अशा भागाला, पानाच्या मोठ्या आणि पसरट अशा भागाला काय म्हणायचं? लीफ ब्लेड. पहा या ठिकाणी फिगर आपल्याला दाखवलेली आहे, लीफ ब्लेड. पहा इथं लीफ ब्लेड दाखवलेला आहे. लीफ ब्लेड म्हणजे हा जो भाग आहे आपण कव्हर केलेला हा कलरनी, हा पूर्ण भाग म्हणजे काय आहे? हा पूर्ण पार्ट म्हणजे लीफ ब्लेड आहे. और लॅमिना, त्याला लॅमिना असंही म्हणतात. अँड इट्स एज इज कॉल्ड द लीफ मार्जिन. आणि ह्याच्या ज्या कडा आहेत,